ही अधिकारी होऊ देत. कारण मला माहिती आहे माझी मुलगी डॉक्टर झाली, माझी मुलगी इंजिनियर झाली, मुलगा आणखी काही झाला, ही माझी लेकरच आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये 4-5 हजार पुस्तकांची रेलचेल आहे. त्याच्यासाठी वेगळी खोली आहे, विविध नियतकालिका आहे, ग्रंथालयामध्ये ओपॅक सिस्टीम आहे. एवढंच नाही तर ऑनलाईन ग्रंथालय आहे. आपल्याला अनेक ग्रंथ ऑनलाईनसुद्धा वाचता येऊ शकतात. इतकं सगळं सुसज्ज महाविद्यालय आपल्या तालुक्यात आहे, खेड्यात आहे, गावात आहे, आपल्या जवळ आहे. आणि आज इतक्या चांगल्या अधिकारी वर्गांची भेट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला झाली आहे. ही तर एक चांगली नांदी आहे, ही सुवर्ण संधी आहे. तुम्हाला माहीत झालं आहे अधिकाराचा संघर्ष, उद्या आणखी अधिकाराचा संघर्ष आपल्याला माहिती होईल. कारण मी मागच्या एका भाषणामध्ये बोललो होतो की आपल्याला अनेक ऑनलाईन, एक माझ्या मित्राचा मुलगा प्रतीक ठोबे नावाचा, तो ॲट अ टाईम IAS आणि IPS एक्झाम पास झाला. त्याला महाराष्ट्रात IAS नाही म्हणे, माझं पॅशन आहे काय, मला IPS अधिकारी व्हायचं आहे. ठीक आहे, मग तुझा नंबर आसामला. आसाममध्ये त्याला आता कितीतरी वर्ष त्या आसाममधल्या मणिपूरमध्ये संघर्षामध्ये अक्षरशः आगीमध्ये उभं राहावं लागलं आहे. त्या मायबापाला सारखं वाटत होतं, त्यांचं टेन्शन वाटत होतं, हा राहतो का जातोय. त्याची सक्सेसफुल कामगिरी पाहिल्यानंतर असं कुठंच होत नाही राज्यामध्ये जात नाही. एकदा तुम्हाला एक राज्य दिलं काही काळासाठी, तुमचं जे मॅटर्नल राज्य आपलं स्टेट असतं तिथे मात्र तुमची बदली होते. परंतु त्यांना अमित शाह साहेबांनी सांगितलं नाही, आता तुम्हाला पहलगामला यायचं आहे. आणि तिथल्या अधिकाऱ्याची बदली करून त्यांना पहलगामला टाकलं गेलं. आणि मी म्हटलं प्रतीक, एकदा सगळं पहलगाम शांत झालं की माझ्या विद्यार्थ्यांना तुमचं ऑनलाईन लेक्चर झालं पाहिजे. आम्ही अनेक प्रयत्न करत आहोत मॅडम, आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत, माझे सर्व सहकारी प्रयत्नशील आहे. आत्ता आलेले आमचे ते मस्के सरांचा आपल्या हातून जो सत्कार केला त्यांना त्याच कारणाने घेतलेला आहे मी इथं की आपल्याला हे काम करायचं आहे. ॲक्च्युली अनेक दिवसापासून, महिन्यापासून या विद्यार्थ्यांसाठी मोफत हे MPSCचे क्लासेस सुरू आहेत. ते सुरू राहतील, त्याचं व्यापक रूप होईल, एक चळवळ होईल. आणि विद्यार्थी डझनभर या महाविद्यालयातून आम्ही त्याचं रोप लावलेलं आहे, आम्ही त्याची चिंगारी पेटवलेली आहे. आज तुमच्या भाषणाने नक्कीच ही चिंगारी, मला असं वाटतं की ती विझणार नाही, ती तेवत राहील. इतकं सुंदर वातावरण. आता यावेळेला देवानंद शिंदे सर आहेत, अभय वाघ सर आहेत, सतीश देशपांडे आहे, अमित ढाणे आहेत, हे लोकसेवा आयोगावर आहेत. सध्याची जी मॅनेजमेंट आहे ती आयोगाचे सारे सदस्य. पण त्यांच्या संपर्कामुळं माझ्या सगळ्या प्राध्यापकाला त्यांनी काय केलं, पेपर सेटर केलं. आमच्या लोकांची इच्छा नाही, म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला जबरदस्ती करत. काही जणांचे काही वर्ष राहिले, काही जणांना बदली पाहिजे आहे, कशाला डोक्याला काम लावून घ्यायचं. पण लोकसेवा आयोगाचं पेपर सेटिंग आणि ॲनालिसिस करणे किंवा त्याचं आपल्याला तपासणी करणे, हे कामसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या आयोगाच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांनी आपल्याला ते पत्र पाठवलं आहे. त्यासाठी काही पात्र प्राध्यापक नव्हते, परंतु आमचा प्रयत्न सातत्यानं आहे. आम्ही काही शब्द दिलेत संस्थेला आणि त्या सगळ्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे. आमचा प्रयत्न आहे. मी अधिक काही बोलणार नाही, कारण इतकं सुंदर व्याख्यान आपलं या ठिकाणी झालेलं आहे. मराठीचा किंवा एखाद्या साहित्यातला वक्ता किंवा लिखितासुद्धा इतकं सुंदर सलग क्रमानुसार बोलू शकेल असं मला वाटत नाही. परंतु मॅडम आपण बोलला. त्याच्यानंतर सांगलीच्या आम्ही एका मॅडमचं सुद्धा व्याख्यान आयोजित करून ठेवलेलं आहे. पित्री नावाची कादंबरी आहे. समाजशास्त्राचे ते अभ्यासिका आहे, मार्गदर्शक आहेत, प्राध्यापक आहे. ज्या मुलीला बापाने आपल्या रस्त्यावर फेकून दिला कचऱ्यामध्ये आणि ती ओली बाळंतीण, त्या मुलीची आई पळत जाते आणि ते बाळ उचलून आणते कचऱ्यात. आणि ती मुलगी पुढे समाजशास्त्राची प्राध्यापिका होते. आणि फिंद्री नावाची, नकोसी हा शब्द आहे त्याचा, फिंद्री कादंबरीतला तो पहिला फिंद्री शब्दाचा आहे, त्याचा अर्थच आहे की नकोसी. आम्ही त्यांनाही बोलवलेलं आहे. त्यांना म्हटलं बा तुम्हाला जवळपास कुठं औरंगाबाद किंवा इकडे कुठे जालना जर समजा व्याख्यान असेल तर आमच्या कॉलेजला त्यांना सांगून ठेवलेलं आहे. असे अनेक वक्ते आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये, मागच्याही वेळेला देशसेवेमध्ये ज्या ज्या लोकांनी, महान लोकांनी काम केलं, जसं की सर्जिकल स्ट्राईक झाले, निंबोरकर दादा ऑनलाईन बोलले, अनेक एअर मार्शल, एअर चीफ किंवा कर्नल, हे सगळेजण या ठिकाणी महाविद्यालयात आले. आमच्याकडे NCC आहे, NCCचे कॅप्टन, त्यांची आपली काल भेट झाली, कॅप्टन मेहरकर. त्यामुळं बऱ्यापैकी आमचा प्रयत्न सुरू आहे. आपण त्या प्रयत्नात भर घालली. मी महाविद्यालयाचा प्रशासक, प्राचार्य या नात्याने मी आपल्या ऋणात राहतो. धन्यवाद नाही साहेब, आपल्या ऋणात राहतो.
आपला सत्कार आणि सन्मान करता आला आणि तुमचे जे काही संघर्षाचे शब्द उजागर करता आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना आज एक मोठी शिदोरी मिळाली आहे. मला असं वाटतं ही शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरेल. मी आपल्याला धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आभार